नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये। आज तुम्हाला टोटली ऑर्डर बुक जे आहे ते टोटली खाली दिसत असेल, कारण की आज बघितलं असेल की मार्केट टोटली साइडवेज टू वोलेटाईल होतं। त्यामुळे आज आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे। ज्या प्रकारे आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो, ज्या प्रकारे आपला सेटअप आहे, ते आज काही सेंटिमेंट नव्हते। टोटली जे मार्केट होतं ते एका रेंजमध्ये ट्रेड करत होतं, त्यामुळे इथे तुम्हाला टोटली ऑर्डर बुक जी आहे ती खाली दिसत आहे। इथे जर तुम्ही पोझिशन बघाल तर पोझिशन पण टोटली खाली आहे। तर अशा मार्केटमध्ये जर आपली इमोशन जे आहेत ते कंट्रोल करावं लागतात आणि सिक्युअरली प्ले करावं लागते, तर तेच आपण आज केलेलं आहे। भरपूर गोष्टी आज आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये डिस्कस केल्या, भरपूर जणांचे क्वेश्चन्स पण होते, ते पण आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत। तरी आपण आज डिस्कस करून घेऊ की दोन्ही इंडेक्सनी कशाप्रकारे मोमेंटम केलेली आहे ती। फर्स्ट आपण डिस्कस करू की निफ्टीने कशाप्रकारे मोमेंटम केलेली आहे ती। निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप अप होती, हा जो झोन होता ह्याच्यामध्ये आणि ओपनिंग दिलेली होती। फर्स्ट कॅन्डलच व्होलेटाईल होती, दोन्ही साईडने याला वीक होते। ही जी मुवमेंट आहे ही सॅटर्डेची मुवमेंट आहे। सॅटर्डेला मार्केट जे होतं ते शॉर्ट टाईमसाठी ओपन होतं, तर त्याची जे लेवल होते ते आज मार्केटने रिस्पेक्ट केलेले आहे। होऊ शकते की ते जे लेवल्स होते ते आज डिसाइडिंग नव्हते, त्यामुळे आज मार्केटने टोटली साइडवेज टू वोलेटाईल मोमेंटम केलेली आहे आणि एका रेंजवरच घालवलेलं आहे। इथे डाऊन साईडला आला, डाऊन साईडला यांनी जे पीडीएल आहे ते टच केलं। पीडीएल टच केल्यानंतर इथे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्रिएट झाली, तर आपण अपसाईडच्या डायरेक्शनसाठी होतो। बट ही जी कॅन्डल आहे याचा हाय ब्रेक होणं खूप इम्पॉर्टंट होतं, मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं। बट नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली आणि लगेचच खाली आली, डायरेक्टली याला इंगल्फ केलं आणि पीडीएल जो आहे त्याच्या खाली या कॅन्डलने क्लोजिंग दिलेली होती। बट इथे आपल्याला फॉलो थ्रू पाहिजे होता, मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलेलं पण होतं। जेव्हा इथे एक रेंज क्रिएट करणार, ब्रेकडाऊन करणार, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार होतो। बट त्यांनी तसं न करता एक्झॅक्टली पीडीएलवर सपोर्ट घेतला आणि पुन्हा अपसाईडला निघालेला आहे। ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, इथे क्लिअर झालेलं होतं की टोटली हा जो आहे व्होलेटाईल मोमेंटम करत आहे। जोपर्यंत आता याच्या वर निघणार नाही किंवा याच्या खाली निघणार नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट येणार नव्हती, आणि तेच मार्केटने आज केलेलं आहे। टोटली एका रेंजमध्येच घालवलेलं आहे। इथं डायरेक्ट गेला, मी सांगितलेलं होतं की इथे अलर्ट व्हायचं आहे, जेव्हा इथनं अपसाईडला निघेल तर आपण एंट्री करू। बट एक्झॅक्टली या लेवलला यांनी रिस्पेक्ट केलं, डाऊन साईडला आला, पुन्हा हा जो लो आहे इथे टेस्ट केला आहे, पुन्हा व्होल्टिलिटी क्रिएट केली। हा जो पीडीएल आणि पीडीएलचा झोन होता टोटली याच्यामध्येच त्यांनी टाइम स्पेंड केलेला आहे। क्लोजिंग पण जे दिलेली आहे ते या रेंजच्या मध्येच आहे, तर एवढी काही खास आज मुवमेंट नव्हती, तर डिस्कस करण्यासारखं पण आज काही आहे नाही, टोटली एका रेंजमध्येच आहे। याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीने कशाप्रकारे मोमेंटम केलेली आहे ती। बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती, जवळपास या क्लोजिंग लेवलच्या जवळच होती। ही जी कॅन्डल आहे स्ट्रॉंग दिसत होती। इथे आपण निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये थोडंसं बायसनेस होता, अपसाईडला जाऊ शकतो, पण याच्यामध्ये पण यांनी स्लो अँड स्टडीला डाऊन साईडला आणलं। जो लो आहे तो इथे ब्रेक केलेला आहे, आणि ह्या कॅन्डलनंतर आपण डिसाईड केलं होतं की याच्यामध्ये डाऊन साईडचा पण मूव्ह येऊ शकतो, कारण की याच्या खाली जर निघाला असता तर मग डाऊन साईडचे जे टार्गेट आहे ते ओपन झाले असते। पण याच्यामध्ये पण चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे, अपसाईडला निघाला। दोन्ही इंडायसेसचे जे मोमेंटम होते सेम होते, व्होल्टाईल चांगलीच अपसाईडला आणि डाऊन साईडला दोन्ही साईडनी होती। हा पण जेव्हा इथे हाय लावला कंटिन्यू डाऊन साईडला आला, डायरेक्टली आणि डेलो टच केलेला आहे, तर ही एक चांगली मोमेंटम होती। बट डायरेक्ट मोमेंटम असल्यामुळे आपण याला इग्नोर केलेला आहे। इथे यांनी सपोर्ट घेतला, पुन्हा टाइम स्पेंड केलेला आहे। हा जो झोन होता इम्पॉर्टंट झोन पीडीएल ह्याच्यामध्ये त्यांनी घालवलेला आहे। इथे ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला, बट हार्डल जे होते ते खूप जवळ होते, त्यामुळे पुन्हा डाऊन साईडला आला आणि पुन्हा अपसाईडला मोमेंटम केलेली आहे। ही जी लेवल होती रिस्पेक्ट केली, पुन्हा डाऊन साईडला आला, जी क्लोजिंग दिली आहे रेंजच्या मध्येच आहे। तर ज्या प्रकारे आपला सेटअप आहे, ज्या प्रकारे आपण रूल फॉलो करून ट्रेड करतो ते आज काही नव्हतं। टोटली मार्केट व्होल्टिलिटी क्रिएट करत होतं आणि एका रेंजमध्ये फसलेलं होतं, त्यामुळे आज आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे। हा जो व्हिडिओ आहे हा फक्त अपडेट व्हिडिओ आहे, तुम्हाला सांगायसाठी आणि ट्रान्सपरन्सी क्लिअर ठेवायसाठी। तर इथे तुम्हाला समजलेलं असेल की दोन्ही इंडायसेसनी कशाप्रकारे मोमेंटम केलेली आहे। तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा। गुड लक, बाय।